नमस्कार मित्रांनो. परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा टॉपिक तो म्हणजे महाराष्ट्राचे विभाजन. विभाजन होऊन तयार झालेले जिल्हे. त्यांची कधी तारीख विचारतात, कधी ते जिल्हे विचारतात. तर आपण तेच आज शॉर्ट ट्रिकच्या साहाय्यानं बघणार आहे की ते लक्षात कसे ठेवायचे. चला तर मग आज बघू. सर्वात आधी तर तुम्ही हे इमेज बघून घ्या. ज्यामध्ये दाखवलेलं आहे रेड कलरमध्ये आहे जुना जिल्हा आणि स्काय ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेला आहे नवीन जिल्हा. जसं 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाण्यातून पालघर वेगळा झाला होता. असे हे इमेजवर जिल्ह्यांनी दाखवलेले आहेत. तुम्हाला वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढा. तर आपण शॉर्ट ट्रिकनं बघणार आहे. आपण इमेजवर वगैरे नाही बघणार आहे काय कसं. तर चला तर मग बघायचं. सर्वात आधी लक्षात ठेवण्यासाठी 1980 ते 2000 हे 2 वर्ष तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे 1980 पासून 2000पर्यंत जे काही जिल्हे विभाजन झाले असणार ते याच टाईमच्या मध्ये झालेले आहे. त्याच्यामध्ये एक वर्ष आहे बघा ज्यामध्ये जिल्ह्याचं विभाजन झालं होतं ते आहे 1981. यामध्ये किती जिल्हे आहेत ज्यांचं विभाजन झालं होतं ते आहेत 2. त्याच्यानंतर 1982 मध्ये किती झाले होते? 82 मध्ये पण 2 झाले होते. त्याच्यानंतर एक आहे 1990. 82, 1990 आणि 81. याच्यामध्ये काय झालं होतं? याच्यामध्ये एकच जिल्हा झाला होता. तो म्हणजे कोणता होता? आपला बृहमुंबई म्हणत होते त्याला. त्याच्यामधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे वेगळं झालं होतं. त्यानंतर एक वर्ष आहे 1998. याच्यामध्ये किती झाले होते? याच्यामध्ये पण 2 जिल्हे होते. आणि एक वर्ष आहे आपल्याकडे 1999. याच्यामध्ये पण 2 जिल्हे वेगळे झाले होते. म्हणजे 2 जिल्ह्यामधून नवीन 2 जिल्हे तयार झालेले होते. तर लक्षात ठेवायला कसं बघा. 1991चा पहिला पिरियड आहे आपला आणि 2000चा पहिला पिरियड आहे. 1980 नंतर पहिलं वर्ष 1981. म्हणजे बघा तुमच्या लक्षात राहील सोप्या पद्धतीनं. 1980 नंतर पहिलं वर्ष, 1981ला पहिलं आणि 82ला दुसरं. हे झाले 2 वर्ष लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सेम बघा 2000च्या आधी एक वर्ष म्हणजे ते म्हणजे 1999 आणि त्याच्या आधी एक वर्ष म्हणजे 1998. लक्षात येतं का तुमच्या? 1980 नंतरचं पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष म्हणजे 1981, 1982 प्रत्येकी 2-2 जिल्हेचं विभाजन झालेलं होतं. आणि 2000च्या आधी एक वर्ष आणि त्याच्या आधी एक वर्ष म्हणजे 99 आणि 98 याला पण 2-2 जिल्ह्यांचं विभाजन झालेलं होतं. आणि एक जिल्हा जो राहतो बृहमुंबई त्याला स्पेशल 1990. म्हणजे बघा 1980 नंतर 2, 81, 82, 2000च्या आधी 2, 99 आणि 98 आणि एक त्यांच्या मधात सेंट्रलमध्ये 1990. लक्षात राहील हे वर्ष लक्षात राहतील का? याच्यामध्ये तारखा वेगळ्या आहेत त्या आपण नंतर बघू. 80 नंतर 81, 82, 2000च्या आधी 2 वर्ष 1999, 1998 आणि एक सेंट्रलमधलं 1990. असे 1, 2, 3, 4, 5, 6 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ते तुमच्या लक्षात राहतील. आता 1980 ते 2000 पासून काउंट करायचं. ठीक आहे. चला आता आपण पहिल्या वर्षी बघू काय झालं होतं. 1981ला तारीख आहे 1 मे. याच्यामध्ये काय झालेलं होतं? रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग वाचता येतंय का? सिंधुदुर्ग जिल्हा स्थापन झाला होता. आणि दुसरा होता औरंगाबाद. तेव्हाचं नाव औरंगाबाद होतं. आता छत्रपती संभाजीनगर. औरंगाबादमधून जालना. तर याची ट्रिक काय आहे बघा. जिल्ह्यांचं विभाजन म्हणताबरोबर आपण काय म्हणायला पाहिजे? लेडीज फर्स्ट. आपण नेहमी म्हणतो ना लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट. तर यावेळेस पण तेच म्हणायचं लेडीज फर्स्ट.
मग याच्यावरून लक्षात काय ठेवायचं, तर रत्ना व सिंधू दोघी बहिणी तर मला वाटलं तुम्ही लिहून घ्या. रत्ना व सिंधू नावाच्या 2 बहिणी होत्या. हे झालं आपलं पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य काय आहे, दुसरं वाक्य असेल आपलं दुसऱ्या जिल्ह्यासाठी, ते म्हणजे औरंगाबादमधून जालन्यासाठी. तर ह्या गेल्या औरंगजेबाच्या दरबारी. दरबारी रत्ना व सिंधू दोघी बहिणी गेल्या औरंगजेबाच्या दरबारी. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं 1981 मध्ये. तर बघा, रत्नावरून रत्नागिरी, सिंधूवरून सिंधुदुर्ग, त्यामध्ये बघा औरंगजेबावरून सगळ्यात पहिला ओ घ्यायचा, याच्यावरून औरंगाबाद, आणि हा औरंगजेबातला जवरून जालना. लक्षात राहील. रत्ना व सिंधू दोघी बहिणी गेल्या औरंगजेबाच्या दरबारी. 1981 क्लिअर आहे. तुम्ही वाटलं लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. चला आता नेक्स्ट बघू. त्याच्यानंतर आहे आपलं 1982. सेम 1982ला पण 2 जिल्ह्यांचं विभाजन झालेलं होतं, फक्त तारीख वेगळ्या आहे दोन्ही पण जिल्ह्यांच्या, त्या आपण बघू. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, पहिले बघून घ्या कोणता जिल्हा झाला होता. उस्मानाबाद होता, आताचं नाव धाराशिव. उस्मानाबादवरून झालेलं होतं लातूर. आणि दुसरा जिल्हा होता बघा चंद्रपूरमधून गडचिरोली. ठीक आहे. तर याची तारीख लक्षात ठेवून घ्या. उस्मानाबादची तारीख आहे 15 ऑगस्ट. मी लिहून देतो इथं 15 ऑगस्ट. आणि चंद्रपूरसाठी तारीख आहे 26 ऑगस्ट. या 2 तारखा आहे. 15 ऑगस्टला उस्मानाबाद आणि 26 ऑगस्टला चंद्रपूर. आपण आता याची शॉर्ट ट्रिक बघू काय आहे. तर बघा, शॉर्ट ट्रिकसाठी बघा, लक्षात ठेवण्यासाठी काय झालं होतं, उस्मान भाईने तूर नेली चंद्रावरच्या गडावर. ट्रिक काय, उस्मान भाईने तूर नेली चंद्रावरच्या गडावर. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येणार आहे, उस्मान भाई म्हणजे उस्मानाबाद आणि तूर म्हणजे लातूर. त्यानंतर बघा, चंद्रावरच्या गडावर, चंद्र म्हणजे चंद्रपूर आणि गड म्हणजे गडचिरोली. आता तुम्ही म्हणणार सर आधीचं औरंगाबाद रत्नागिरीचं कसं लक्षात ठेवायचं, तर आपली ट्रिक तर तेच आहे, लेडीज फर्स्ट. म्हणजे रत्ना आणि सिंधू दोघी बहिणी गेल्या औरंगजेबाच्या दरबारी. त्यानंतर आता औरंगजेबाच्या भावाचं नाव काय आहे, तर आपण नाही आहे त्याचं नाव, औरंगजेबाच्या भावाचं नाव उस्मान नाही आहे, पण आपण लक्षात ठेवायचं की औरंगजेबाच्या भावाचं नाव काय असेल बाबा, उस्मान भाई. म्हणून मग नेक्स्ट वाक्य काय लक्षात राहते आपल्या, उस्मान भाईने तूर नेली चंद्रावरच्या गडावर. लक्षात येईल इथपर्यंत. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या जिल्ह्यासाठी बघू. तारीख पण तुमच्या लक्षात आलेली असेल, 15 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट. ठीक आहे, मी हे डिलीट करतोय. ओके. त्यानंतर बघा 1 ऑक्टोबर 1990 सेंट्रल वर्ष आहे आपला. आहे सेंट्रल वर्षामध्ये एकच जिल्ह्यात झालेलं होतं विभाजन. त्याचं नाव आहे बृहन्मुंबई. बृहन्मुंबईमधून झालेलं होतं जिल्ह्याचं विभाजन. एक झाला तयार मुंबई शहर
आणि दुसरा मुंबई उपनगर. याला काही ट्रिक लावायची गरज नाही, हे तुमच्या तसं पण लक्षात राहणार आहे. 1 ऑक्टोबर 1990ला बृहन्मुंबई एकाच जिल्हा होता, त्याचं विभाजन झालं मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये. चला नेक्स्ट बघू आपण. त्यानंतर बघा आपल्याकडे तारीख आहे 1 जुलै. 1 जुलैला काय झालं होतं, 1 जुलै 1998. यामध्ये पण 2 जिल्हे आहेत ज्यांचं विभाजन झालेलं होतं. पहिला म्हणजे अकोल्यातून वाशिम तयार झालेला होता 1998ला. आणि दुसरा जिल्हा होता तो म्हणजे धुळे. धुळ्यामधून नंदुरबार. नंदुरबारची एक खासियत आहे, हा कशासाठी नावाजलेला जिल्हा आहे याच्यावर बरेच वेळा क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे परीक्षांमध्ये. सरळ सेवेमध्ये तर हमखास येतो. नंदुरबार जिल्हा 100% कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. चला आपण ट्रिक बघू. ट्रिक अशी आहे, धन्नो. ते गाणं ऐकलं ना तुम्ही, ओ धन्नो ओ धन्नो. तर तसं न लक्षात ठेवता धन्नो लक्षात ठेवायचं. वरून अकोला, वरून वाशिम, वरून धुळे, वरून नंदुरबार. लक्षात राहील. 1 जुलै 1998 धन्नो. वरून अकोला, वरून वाशिम, वरून धुळे, वरून नंदुरबार. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट बघू. चला दुसरी तारीख आहे आपल्याकडं 1 मे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. 1 मे 1999. याच्यामध्ये पण 2 आहेत. पहिला म्हणजे परभणी. परभणीमधून झालेला होता हिंगोली. आणि सेकंड आहे भंडारा. भंडाऱ्यामधून गोंदिया. याची ट्रिक काय आहे, पहिली ट्रिक होती अवधन्नो. तर याच्यामध्ये पण सेम तसंच लावायचं. काय ते गाणं ऐकलं ना तुम्ही, परी हूँ मैं मुझे ना छूना. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. फक्त परी हूँ मैं एवढं लक्षात ठेवायचं. परी हूँ मैं. तरी पण जाते कुठं, भंडारा आणि गोंदिया. परी हूँ मैं आणि जाते कुठं, भंडारा गोंदिया. परी हूँ मैं जाते कुठं, भंडारा गोंदिया किंवा भंडारा गाजवायला. फक्त लक्षात ठेवायसाठी ट्रिक आहे ते, कोणी मनाला लावून नका घेऊ. परी हूँ मैं आणि जाते कुठं, भंडारा गाजवायला किंवा भंडारा गोंदिया. ठीक आहे, लक्षात राहील. 1 मे 1999. प वरून परभणी, वरून हिंगोली, भंडाराचं नाव तसंच आहे आणि गाजवायला मधला ग घ्यायचा. वरून गोंदिया. परी हूँ मैं आणि जाते कुठं, भंडारा गाजवायला. 1 मे 1999. ठीक आहे. आणि एक शेवटचा जिल्हा राहिलेला आहे आपला, तो पाठ करायची गरज नाही आहे, तो तसा पण लक्षात राहतो. 1 ऑगस्ट 2014. याच्यात झालं काय होतं, ठाणेमधून पालघर वेगळा झाला होता. हे तुमच्या तसं पण लक्षात असेल, याला टिकची गरज पण लागत नाही. आणि एक आणखी क्वेश्चन आहे, 2014मध्ये एक नवीन राज्य तयार झालं होतं. नवीन राज्य, त्या राज्याची आताच मागच्या वर्षी राजधानी तयार केलेली आहे. नवीन राज्याची राजधानी, ते नाव सांगा, राजधानीचं नाव, आणि ते राज्य पण सांगा. राज्य
काय सांगायचं आहे 2014मध्ये जे नवीन राज्य तयार झालं होतं त्याची राजधानी आणि राज्याचं नाव. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.